याच्यामध्ये हे लक्षात आलं नाही की तो दगड हा तिथं पहिल्यापासून होता आणि तो वास्तविक कोणीतरी उचलायला पाहिजे होता. म्हणजे विचार हा तिथं असतो आणि विचारांमध्ये जेव्हा दाब पडतो तेव्हा तो विचार फेकला जातो आणि तो घातक ठरू शकतो. जसा तो दगड जर समजा उडून मलाही लागला असता, डॉक्टरांनाही लागू शकला असता, म्हणजे ज्याचा संबंध नाही, दुसऱ्यांनी जी कृती त्याच्या हातनं त्यांनी गाडी दिली त्याच्याही काही मनात नव्हते की त्या दगडावरनं गाडी न्यावी, गेली, कृती आपोआप झाली. आणि ह्या आपोआप झालेल्या कृतीमध्ये ही घटना घडून गेली असती. आता ही इतकी सोपी गोष्ट आहे की याच्यामध्ये विचार केला तर काही अर्थ नाही आहे त्याला. पण हा कधीतरी आपल्या अंगावर दगड उडून लागेल असा विचार तुमच्या मनात कधी आला होता का, असं मला तिथं डॉक्टरांनी विचारलं. तर म्हटलं नाही, असा आलेला नव्हता. फक्त एकदा घरी जाताना तेव्हा स्कूटर होती माझ्याकडं, माझ्या स्कूटरच्या मागच्या चाकाखाली एक दगड आला आणि तो उडून पलीकडच्या कारच्या पत्र्याला म्हणजे दरवाजाला लागला होता. आणि मला तेव्हा कळलं होतं की हा दगड उडला आहे. मी सुद्धा काही मुद्दामून उडवलेला नव्हता, पण तो उडला आहे आणि त्या शेजारच्या पत्र्याला पोचा पडला आहे. म्हणजे ही घटना तेव्हाची माझ्या डोक्यामध्ये स्थित होती. आणि ही घटना आता ही कृती किती वर्षांनी झालेली होती किंवा काय, 1-1.5 वर्ष कदाचित मध्ये गेलेलं असेल. तर तेव्हा ही इकडं सिंहगड पायथ्याशी घटना घडली आणि माझी घटना घडली होती ती मुळा रोडला घडली होती. पण हाताहून घडलेली घटना ही माझ्या बॅक ऑफ माइंडला, मनामध्ये, संचितामध्ये साठून राहिलेली होती की असं आपल्या हातनं झालेलं होतं. मग होतं काय की आज ना उद्या त्याला कुठल्या तरी मार्फत गतीही प्राप्त होते. कारण आपण कितीही लांब गर्दी असली, देवाच्या दर्शनाला गेलो आणि खूप लांब रांग असेल, अगदी 1.5 किलोमीटर रांग असेल, तरी तो क्षण येतोच की जेव्हा आपण त्या देवाच्या चरणांपाशी असतो. मग मधला वेळ हा तो परमेश्वर आपल्याबरोबर नसतो का, किंवा तो समोर दिसत असतो, तर मग तो आणि आपण वेगळा आहोत का? मग फक्त त्याच्या चरणांवरती मी माझा माथा टेकवला कीच माझं उत्तम होणार आहे किंवा जे काही मी फलप्राप्त्यर्थांसाठी गेलेलो आहे ते होणार आहे, असं आहे का? तर नाही. तुमच्या विचारांमधले बदल हे नैसर्गिकरित्या गुरुकृपेमुळे तिथं गळून पडत असतात. निगेटिव्ह विचार. मागही एका ठिकाणी सांगितलं होतं की आपण देवदर्शनाला जातो आणि कोणाचा तरी वशिला किंवा घेऊन आपण पटकन जाऊन दर्शन घेतो. पण मुळामध्ये भगवंताचं दर्शन आपल्याला होतं. आपण अगदी ITत किंवा पटकन सांगतो की मला झालं जर का दर्शन 1 मिनिटात, माझा वशिला. पण तिथं परमेश्वरालाच वाटत नसतं की हा थांबावा माझ्या सहवासात. कारण भगवंताच्या सहवासात जो थांबतो तो त्याच्यात रमतो आणि आपण दर्शन घेऊन पटकन फक्त शेखी मारून बाजूला होऊन जातो. त्याचा उपयोग होत नाही. कष्टाने मिळवलेला 1 रुपया आणि फुकट मिळालेला रुपया ह्याच्यामधला फरक जो अनुभवू शकतो त्यालाच हे कळतं की आयतं मिळणं काय आणि कष्टाने मिळणं काय. मग हा भाग आपल्या अचेतन संस्थेशी निगडीत आहे. आणि ही अचेतन संस्था आपल्या देहामधला प्रत्येक भागावरती नियंत्रण गाजवते. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो की अमेरिकेमध्ये एका चर्चमध्ये प्रार्थना चालू होती आणि ते जे धर्मगुरू होते ते ज्ञानाचं लेक्चर
म्हणजे धडा हा सगळ्यांना शिकवत होते. अचेतन संस्थेचा धडा सर्वांना सांगत होते की कसं काम करतं. ह्या जगतामध्ये कुठलीच गोष्ट अशी असाध्य नाही की आपण मनामध्ये त्याचा विचार करावा आणि आपल्याला ती मिळाली नाही. फक्त तुम्ही तुमच्या अचेतन मनाला तेवढं प्रखरतेने आव्हान आणि आवाज दिला पाहिजे. असं सगळं त्यांचं भाषण होतं. आणि एक जाण येतात, ते विचारतात कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी विचारा. आणि एक 8 वर्षाचा मुलगा ज्याला पोलिओ झालेला असतो तो त्या पाद्रींकडे येतो आणि त्या पाद्रींना म्हणतो की तुम्ही म्हणताय ते जर खरं असेल तर म्हणले माझी एक इच्छा आहे, तर ती ह्या अचेतन संस्थेमुळे जर मी तिला आवाहन केलं तर ती पूर्ण होईल का. तर ते पाद्री म्हणतात हो निश्चितच होईल, तू त्याच्याशी जर तेवढा एकरूप झालास तर नक्की होईल, काय आहे तुझी इच्छा. आणि तो 8 वर्षाचा मुलगा सांगतो की तुम्ही बघताय मला जगातला सगळ्यात फास्ट वेगवान धावपटू व्हायचं आहे. आणि पाद्रींना हे विचारत पडतात की या मुलाला पोलिओ झाला आहे, आता याचं मी उत्तर काय देऊ. आणि ते त्या मुलाला उत्तर देऊ शकत नाहीत त्यावेळी. फक्त त्याला एवढंच सांगतात की परमेश्वराने भगवंतांनी सांगितलेलं आहे की आपण जो विचार करतो त्या विचारानुसार आपला देह हा नक्कीच आपल्याला प्रतिसाद देतो. त्यामुळं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू जर विचार त्या अनुषंगाने केलास तर कदाचित, असा कदाचित हा शब्द तिथं वापरतात, म्हणजे झालं तरी काही हे नाही मी कदाचित म्हटलं होतं असा दृष्टीने सुद्धा असू शकेल. आणि ते निघून जातात. आणि हा मुलगा मनामध्ये विचार करत असतो आणि त्या स्वतःच्या अचेतन संस्थेला सारखी कमांड देत असतो की मी जगातला सर्वोत्तम धावपटू होणार, मी जगातला सर्वोत्तम धावपटू होणार. आणि नंतरच्या 9 वर्षामध्ये, म्हणजे 8 वर्षामध्ये 8व्या वर्षी हे घडलं. आणि पुढचं जो 9वं वर्ष होतं तर तो मुलगा हा जगातला सर्वात वेगवान धावपटू ठरला. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कार्ल लुईस हा सगळ्यात वेगवान धावपटू तेव्हा ठरला होता आणि त्यांनी 3 वेळा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. पण हा कार्ल लुईस जन्मताच पोलिओनी आजारी होता. म्हणजे हे उदाहरण आपण का ऐकायचं, नुसतं ऐकून एका कानाने ऐकायचं, छान म्हणायचं आणि सोडून द्यायचं, तर तसं नाही आहे. की आपलं अचेतन मन हे काय काम करतं ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि हे सांगायचं कारण असं की एखाद्या चुकीचा विचार आपण केला की माझा हातच दुखणार, माझं पोटच दुखणार. अजून एक उदाहरण जे खूप प्रसिद्ध होतं, जुन्या काळी आपण काही सिनेमांमध्ये बघितलं असेल किंवा फिरोज खानचा धर्मात्मा पिक्चर बघितला असेल, त्यात हेमा मालिनी त्या नादिरा एका काचेच्या गोलामध्ये भविष्य बघत असते आणि त्या हेमा मालिनी ती सांगत असते. आता ही विद्या त्यावेळी प्रचलित होती की काचेच्या गोलामध्ये समोरच्या माणसाचं भविष्य बघायचं, कारण तेव्हा काही तुम्हाला कुंडली मांडाचं वगैरे हे माहीत नव्हतं. आणि गंमत अशी होते की एक माणूस जातो, गावाला ट्रिपला गेलेला असतो आणि त्या राजस्थान बाजूला जरा थोडंसं बाहेर गेल्यानंतर त्याला कळतं की इथं एक कोणतरी ज्योतिष बाई आहे की ती असं त्या काचेच्या गोलामधनं भविष्य सांगते. तो तिच्याकडे जातो, कारण आपण सगळ्यांनाच माहिती आहे कुठं असं ज्योतिष असेल किंवा काय असेल तर आपण माणूस पटकन तिथं ओढला जातो की याच्याकडनं काय ऐकायला मिळतं आहे, अजून काय चांगलं मिळतं आहे. ही माणसाची वृत्ती आणि प्रवृत्ती पण आहे. कुठं बागेत जातो की तिथं एखादा गेम खेळाबरोबर एखादा असतो ज्योतिष जादूगार असे ठेवलेले असतात की ते सांगतात आणि तिथं मनुष्य अडकतो. तर गंमत अशी आहे की हा माणूस त्या बाईंकडे जातो आणि म्हणतो माझं भविष्य सांगा.
ती बाई त्या गोलामध्ये बघते आणि त्याला सांगते की अमुक अमुक पैसे दे, मी तुला तुझं भविष्य सांगते. तर तो म्हणतो नाही, तू काय इथं तुझं भविष्य वाचनाचं मूल्य काही सांगितलेलं नाही आहेस किंवा ना. ती म्हणते ठीक आहे, तुझ्या जीवावर बेतणारी गोष्ट आहे, तुला जर माहिती करून घ्यायची नसेल तर सोडून दे. असं म्हटल्यानंतर तो माणूस म्हणतो ठीक आहे, बाहेर येतो. पण परत त्याचे पाय त्या बाईकडे वळतात, कारण मनामध्ये भीती उत्पन्न होते की ती काय सांगणार आहे. आपण एवढे पैसे खर्च करून ट्रिपला आलेलो आहोत, तर अजून एक 100-200 रुपये गेले तर काय फरक पडणार आहे. पण आपल्याला कळेल तरी की काय आपल्याला अडचण आहे. आणि त्या बाईसमोर जाऊन बसतो, तिला पाहिजे ते पैसे तिला देतो आणि ती बाई सांगते की अमुक अमुक येणाऱ्या प्रतिपदेला तुझा हार्ट अटॅकने मृत्यू आहे. आणि ह्याला उपाय काही नाही. झालं ते बघतो आणि हदरतो मनाने की अमुक अमुक आता ह्या प्रतिपदेला आपला जर हार्ट अटॅकने मृत्यू आहे तर अस्वस्थ होतो. कशी बशी ट्रिप करून घरी येतो. घरी आल्यानंतर पहिल्यांदा बायकोला बोलवतो, बायकोला सांगतो अमुक अमुक ठिकाणी आपले पैसे गुंतवलेले आहेत, इथं ही LICची सर्टिफिकेट आणि ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. बायको म्हणते काय वेड लागलं का तुम्हाला, काय बडबड करताय म्हणे. त्या बाईच्या बोलण्यावरती काय विश्वास ठेवता. तसं जर तिचं म्हणणं खरं ठरलं असतं तर ती आज कुठल्या कुठं असते. ती रस्त्यावर बसून तो गोल घेऊन बसली नसती. पण तो माणूस म्हणतो नाही, पण तुला माहिती असावं म्हणून सांगून ठेवतो. वकिलांना बोलवतो आणि वकिलांना सांगतो की अमुक सगळ्याची माझं विल करायचं आहे तर ते करा. वकील म्हणतात एवढं काय घाई आहे. सांगतात की प्रतिपदेला माझा कदाचित मृत्यू होणार आहे, तर त्यामुळे तुम्ही विल करा. मित्रांना वगैरे भेटतो, सगळ्यांना भेटून घेतो. सगळ्यांना कळत नाही काय झालं आहे काय नाही. आणि मनामध्ये एकच विचार कंटिन्यूस, प्रतिपदेला आपण मरणार. डॉक्टरांकडे जातो, सगळं चेकिंग करतो. डॉक्टर म्हणतात उत्तम आहे, काही अडचण नाही आहे. त्याला थोडंसं मनाला हायसं वाटतं, पण तरी परत डोक्यामध्ये ते खूळ असतंच की प्रतिपदेला माझा हार्ट अटॅकने मृत्यू होणार. आणि हाच विचार झोपेत, जागे असताना, काम करताना मनामध्ये सारखा वारंवार त्या माणसाच्या मनात येत असतो. आणि प्रतिपदा येते. सकाळी उठतो आणि बायकोला म्हणतो की आज मी जाणार, आज मला हार्ट अटॅक येणार. बायको म्हणते काहीतरी बडबडू नका, काही करू नका, डॉक्टरांकडे जाऊन आलेलो आहे, सगळं झालेलं आहे, काही नाही आहे. तर म्हणतो नाही, मला त्या बाईने सांगितलेलं आहे. बायको म्हणते अहो तेव्हापासून तुम्ही तुमचं खाणं किती कमी झालं, काय झालं, तुम्ही वेड्यासारखं ही गोष्ट मनात धरून बसला, लहान आहात का. म्हणतो नाही, त्याचं मन काही मानत नसतं. आणि खरंच त्या प्रतिपदेच्या दिवशी त्याचा मृत्यू होतो हार्ट अटॅकने. आता ही गोष्ट एका विद्यापीठामध्ये हा सहस्त्रार चक्राचा किंवा चक्रांचे विषय शिकवताना परीक्षात प्रश्न म्हणून हा टाकलेला होता की इथं चूक कोणाची. देह उत्तम होता, शरीरात कुठला दोष नव्हता, पण तरी त्या माणसाला त्या प्रतिपदेला हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू कसा काय झाला. तर त्याचं कारण आपल्या अचेतन संस्थेला त्यांनी क्षणोक्षणी दिलेला संदेश की मला अमुक प्रतिपदा हृदयविकार, प्रतिपदा हृदयविकार. हे अचेतन संस्थेने मन इतकं काबीज केलं आणि त्या दिवशी खरोखरच त्याला कळलं की आता प्रतिपदा आहे आणि त्या दिवशी त्या हृदयाने काम करणंच बंद केलं. आणि ही सत्य घटना आहे. हे सांगायचं कारण किंवा ह्या गोष्टी अशासाठी सांगतोय की
आपण विचार काय करतो. अमुक एखादा पदार्थ येताना आपण पहिल्यांदा बरेच जणांना सवय असते वास घेऊन बघतात, चांगला आहे का. मनात तुम्ही वास घेऊन बघता आणि नंतर म्हणणार नाही छान आहे, याचा अर्थच असं मनामध्ये तुमच्या शंका उत्पन्न झाली. तुम्ही हे साधारण ज्ञानाने सुद्धा हे करू शकता की अमुक गोष्ट 2 दिवसापूर्वीची तर ती टाकून द्यावी, कशाला त्याच्यामध्ये विचार करत बसायचा चांगलं आहे का वाईट आहे. आणि मनामध्ये जर संशय आला तर ती गोष्ट न खाता ती टाकून द्यावी आणि त्या विचारामधनं माणसाने मोकळं व्हायला पाहिजे. आणि हेच माणूस करत नाही. ती गोष्ट गरम करून खातो, नाही चांगलं होतं, घरामध्ये त्याच्यावर चर्चा होते की नाही खरंच चांगलं होतं. मग दुसरा एखादा म्हणतो की नाही मला मळमळायला लागलं. मग ज्याला मळमळायला लागायला नसतं त्यालाही मळमळायला लागतं, त्यालाही उलट्या जुलाब व्हायला लागतात. आणि म्हणतो नाही ते खराबच होतं, टाकायला पाहिजे होतं. म्हणजे एक विचार किंवा एक गोष्ट धरून चालू आपण ती खराब असेल, मग तुमचं एवढं तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे ना की ते खराब आहे 2 दिवसापूर्वीचे, तर ते आपण टाकलीच पाहिजे. ही तुमची विवेक बुद्धी जागृत असायला पाहिजे. मग तुम्ही टाकून दिलीत की ती विषय तो गोष्ट संपते, पण तुम्ही स्वतःच्या हाताने तो विषय वाढवता आणि अचेतन संस्थेला सांगता की इथं झालेलं आहे. आणि ती लगेच अचेतन संस्था काय करते, तुमच्या मेमरीमध्ये लगेच शोधाशोध करत असते की असं घडले का, असं घडले का, असं घडलेलं आहे, हे मी वाचलेलं आहे. आणि वाचलेलं काय आहे की अशा कुठली गोष्ट जर चुकून खाल्ली गेली तर मळमळतं, जळजळतं, पोटात त्रास होतो आणि अमुक गोष्टी होतात. ही लगेच त्या गोष्टी विचारांती येतात आणि आपल्या शरीरावरती ताबा मिळवतात. आणि ही इतकी छोटी गोष्ट तुम्ही मोठी होते आणि तुमचं शरीर तुम्हाला साथ देणं बंद होतं. आज जेव्हा आत्ता एक 4 दिवसापूर्वी शरद पंक्षांचं पुस्तक वाचलं, दुसरं वादळ, एक परीक्षण वाचलं मी, एक 4 ओळीचं. आणि इतकी उत्सुकता निर्माण झाली की हे पुस्तक वाचलंच पाहिजे आपण. कारण हे सगळं, हे पुस्तकच अख्खं अचेतन संस्थेशी, सहस्त्रार चक्राशीच निगडीत आहे. त्याच्यामध्ये त्यांना जेव्हा रोग हा कळला तर तेव्हा की आपल्याला कॅन्सर झाला आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यातनं बरे व्हाल, तुम्हाला 11 महिने फक्त घरात एका जागी बसायला लागेल, काम धंदा सगळं बंद, काही करायचं नाही आहे, एका जागी बसायला लागेल, घरातल्या घरात तुम्ही काय वावरू वगैरे शकता, काम वगैरे करू शकत नाही. आणि प्रत्येक माणूस मग किती मोठा असो काही असो, अडचणी आर्थिक येतात जातात. पण मुख्य गोष्ट अशी असते की जो व्यक्ती दिवसभर व्यस्त असतो त्याला एका जागी तुम्ही बसायला सांगणं आणि त्यांनी ते बसणं ही किती अवघड गोष्ट आहे. आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी उल्लेख केला आहे की मला 11 महिनेच 1 वर्षच काढायचं आहे. आणि सावरकरांनी जन्मठेपा भोगलेल्या आहेत त्या एका 7x11च्या खोलीमध्ये. जर त्यांनी तिथं राहून रक्ताच्या उलट्या जुलाब होऊन जर ते कमलासारखं महान साहित्य लिहिलं त्या भिंतीवरती आणि पुसून टाकायचं, आणि त्याच्यानंतर रत्नागिरी जेव्हा त्यांची सुटका झाली आणि रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध जेव्हा ते होते तेव्हा ते साहित्य त्या जेलमध्ये अंदमानच्या आठवून आपण काय तेव्हा भिंतीवर लिहिलं होतं हे कागदावर उतरून काढणं ही किती मोठी गोष्ट आहे. हे जर ते करू शकतात तर मला तर फक्त 12 महिनेच अंथरुणाला बसून राहायचं आहे आणि काही नाही. आणि ह्या एका विचारांनी ह्या माणसानी मृत्यूच्या दरवाज्यातनं जिंकलं मृत्यूला. 4थी स्टेज त्यांची होती. पुस्तक प्रत्येकाने वाचावं, अतिशय उत्तम पुस्तक आहे. आणि सहस्त्रार चक्राचा अभ्यास करणाऱ्यानंतर वाचावं की काय घडू शकतं मनाने, की काय भोग त्यांना भोगायला लागलेत. आणि फक्त मनाचा संयम आणि मनाचा ताबा
आणि मनाला दिलेली सावरकरांच्या विचारांची उभारी कशी आली हे त्याच्यामधनं येतं आणि हा माणूस त्या विचारांनी बाहेर पडला आहे. औषधं काम केलीच, पण शेवटी शेवटच्या स्टेजला गेलेला कॅन्सरमधनं बाहेर पडणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि बाकीच्या गोष्टी मान्य करायला पाहिजे. पण हा आपण सांगितलं की डॉक्टरने सांगितलं की पथ्याचे 2 दिवस काही खाऊ नका, तर आपल्याला कसं खाता येईल म्हणून डॉक्टरांना आपण 10 वेळा फोन करतो की मी एवढंच खाल्लं, म्हणजे ताबा राहत नाही. आणि मग ताबा राहिला नाही तर तुमचं अचेतन मन हे तुमच्या शरीरावर ताबा मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. आता असा विषय झाला की परमेश्वराच्या इच्छेशिवाय ह्या सृष्टीमध्ये पान हलत नाही. मग बलात्कारासारख्या किंवा एखाद्या अबलेवरती ज्या अत्याचार होतात, घटना होतात, त्या कशा काय होतात, त्याला काय अर्थ आहे? तर नियतीने जे लिहून ठेवलेलं आहे. आज रावणाचा जन्म, आपण रावणाचं आणि रामाचं चरित्र वाचतो. मग रावणाला सुद्धा तो जय होता असताना, जय विजयांची जी गोष्ट होती त्याच्यामध्ये सुद्धा त्याला हा जन्म घ्यायलाच लागला. त्याला भोग आहे, हा शाप आहे. आपण शास्त्र मान्य केलं, आपला इतिहास मान्य केला तरच या गोष्टी समजू शकतील, पटू शकतील. आणि विश्वरूप दर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांनी ह्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत की जीवनामध्ये प्रत्येक माणसाला ह्या गोष्टीतनं, ह्या अशा अवस्थेतनं जायलाच लागेल. कारण तुम्ही फक्त दिवस बघू शकणार आहात का? तर अंधार हा तुम्हाला जीवनामध्ये पाहायलाच लागेल. दुःख हे सहन करायलाच लागेल, कारण त्याच्याशिवाय सुख म्हणजे काय ह्याची व्याख्या तुम्हाला कळणार नाही. आणि मग झालेले अत्याचार हे कुठंतरी आपण मानलं, जर त्या परमेश्वरापाशी जर त्याच्या गोष्टी मानल्या तरच आपल्याला त्या कळणार आहेत की हे सत्य आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. न्यायासन जी शिक्षा करतं ती करेल, पण ह्या गोष्टी आपण स्वीकारणं प्राप्त आहे. आणि या गोष्टी आपल्या एखाद्याने जर ही वासनागंध गोष्ट जर आपल्या अचेतन संस्थेमध्ये जर लिहून ठेवली तर तुमची नंतर बुद्धी तशीच काम करायला लागते. लहानपणापासून कुठंतरी आपण तर फक्त गुन्हेगार तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा त्या गुन्ह्यात पकडला जातो, पण त्याच्यावर संस्कार होताना विचारांचे संस्कार झालेले नसतात आणि न झालेले संस्कार ऐन वेळेला वरती उभारून येतात आणि त्याच्यातनं कृती घडते आणि ती लिखितच असते. दोघांच्याही कर्माचा आणि भोगाचा भाग आहे. कारण तसं जर नसतं तर महाभारत घडलंच नसतं, द्रौपदीचं वस्त्रहरण हे झालंच नसतं, पण ते होऊन दिलं नाही. म्हणजे ह्या गोष्टींमध्ये जर तरचा भाग हा जसा येतो तसं ही भगवंताची गोष्ट आणि ही भगवंताचीच लीला आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. आपल्या पदरामध्ये सगळ्या फक्त चांगल्या घटना घडत असतील तर तो भगवंत योग्य आहे हे मानणंच चुकीचं आहे. दुःख हे तुम्हाला भोगायलाच पाहिजे. या पृथ्वी तलावर कुठलीही व्यक्ती हा पूर्ण कायमचा राहील असं पुण्यवान नाही. कधी ना कधीतरी हा देह सोडायलाच लागणार हे प्रत्येक मनुष्याने मान्य करायलाच पाहिजे. पण हे करताना तुमचं जीवनचक्र चालताना तुमच्या अचेतन संस्थेला तुम्ही काय रोज खाद्य देताय ह्याचाही विचार होणं गरजेचं आहे. मेडिटेशन करताना आज इथं सहस्त्रार चक्र जागृत अवस्थेमध्ये जे उपाय सांगितलेले वेगवेगळे की 1000 कमळं म्हणजे काय आहेत? ती कमळ का कमळं? त्याच्या पाकळ्या कधी आपण प्रत्येकाने अनुभवलं असेल की आपल्या डोक्यावर कधी ना कधीतरी एखाद्या पक्ष्यांचा थवा असा भिरभिरत असतो. आणि शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे की जेव्हा ही अवस्था सहस्त्रार चक्र आपलं जागृत आहे, हे द्वार हे जेव्हा कळतं तेव्हा ती अवस्था त्या क्षणी कळते जेव्हा मनुष्याला आपोआप लक्षात येतं की माझ्या माथ्यावरती काहीतरी घोंगावत आहे.
त्याचा ऑरा जो असतो हा कशाला तरी त्याच्या कशा तरी भोवती फिरत असतो. आणि ही ती अवस्था असते की जी प्रत्येकाला प्राप्त करायची असते. पण ही प्राप्त करताना आपलं अचेतन मनावरती आपला ताबा किती आहे हे कळणं महत्त्वाचं असतं. एखादं भयपट बघितल्यानंतर मन आपलं भयभीत होतं. विनोदी सिनेमा बघितल्यावर आपण तेवढं मनाने हलके फुलके होतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मनाशी निगडीत आहे. तसंच आपलं सहस्रार चक्रामधली प्रत्येक अवस्था, प्रत्येक दल हे आपल्या मनाशी थेट निगडीत आहे. एक क्षणामध्ये भयभीत एखादा फोन आला की अमुक जण गेला की क्षणामध्ये आपल्याला शौचाला लागते किंवा युरिनला लागते. हे कसं होतं? 2-2, 4-4 गोळ्या खाऊन होत नाही. ते एक फक्त बातमी ऐकल्यावरती होतं. ही कृती शरीरावर घडली क्षणात. म्हणजे विचार करा, एक क्षण फक्त तुमच्या अचेतन मनावरती तुम्ही दिलेलं एक सूचना किंवा आलेलं एखादा सिग्नल हा कसा काम करतो. मग आपलं मन तयार होताना हे कसं तयार व्हायला पाहिजे की गोंधळ गडबडीतच आपल्याला शांतता लाभली पाहिजे. का आम्हाला डॉक्टर सांगायचं की रमणबागेमधल्या विद्यार्थ्यांची सुट्टी झाली की तिथं जाऊन शांत डोळे मिटून बसा. ही एक एक पद्धत आहे. ध्यानाची पद्धत जेव्हा सांगतो आपण बघतो की 3 मिनटं मेडिटेशन करा, हे संगीत ऐका, म्हणजे तुमचं मन त्याच्यामध्ये गुंतून राहील. पण अतिशय सोप्या सोप्या पद्धती तेव्हा मी ज्यांच्याकडे शिकलो त्यांनीही सांगितलेल्या आहेत. तुम्ही वरती राहत असाल, बाल्कनीत तुम्ही उभे राहा आणि नुसते उभे राहा. खाली बघायची गरज नाही, वर बघायची गरज नाही, डावी उजवीकडे बघायची गरज नाही. शांत बसून शांत डोळे मिटून उभे राहा. हे तुम्ही करू शकता का? तुम्ही म्हणाल का रे त्यात काय, 1 मिनटं उभे राहाल, दुसऱ्या 4थ्या मिनिटाला मागणं कोणी हाक मारली किंवा खालनं एखाद्या गाडीचा हॉर्न वाजला तर पटकन डोळे उघडतील आणि खाली बघेल. म्हणजे काय झालं? आपल्या आपल्या अचेतन संस्थेवरती, त्या मनावरती ताबा नाही. आणि ते ओढलेलंच असतं. 10 कर्मेंद्रिय, 10 ज्ञानेंद्रियांना कधी एकदा मी ओरबडतोय याच्यासाठी ते तयारच असतात गोष्टी सगळ्या. फक्त त्यांना तिथपर्यंत आपण अडकूनच द्यायचं नाही त्याला, की तुला ही संधीच द्यायची नाही. काशीमधल्या एका महाविद्यालयामध्ये प्रवेश द्यायची जी प्रक्रिया होती ती अशी होती की त्या विद्यार्थ्याला जेव्हा त्या पाठशालेमध्ये प्रवेश दिला जायचा तर त्याचा नियम असा होता की त्या विद्यार्थ्याला घरचा कोणीही सोडायला येणार नाही. त्याला त्याचा नातेवाईक नाही अशी व्यक्ती त्याला सोडायला येईल. आणि त्या विद्यार्थ्यांनी घरातनं बाहेर पडल्यानंतर त्या महाविद्यालयापर्यंत येताना पाठीमागं वळून बघायचं नाही. आणि दरवाजापाशी आल्यानंतर त्यांनी बसायचं आणि डोळे मिटून बसल्यानंतर जोपर्यंत त्या शाळेतले जे कुलगुरू आहेत ते सांगत नाहीत तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. आणि त्यांचं समाधान झाल्यावर त्यांनी सांगितलं की तू आता डोळे उघड, की त्या शाळेमध्ये, त्या पाठशालेमध्ये प्रवेश, अशी त्याची प्रवेश प्रक्रिया होती. आणि मग एक मुलगा त्यातनं निघाला आणि घरातनं बाहेर पडला, आपल्या नोकराबरोबर बाहेर पडला आणि त्या पाठशालेपर्यंत चालायला लागला. पाठीमागं बघितलं नाही त्यांनी. पहिली स्टेज त्यांनी पास केली. दुसरं जिथं आला त्या शाळेच्या इथं उतरला आणि जो सोडायला नोकर आला होता त्याला सुद्धा टाटा बाय बाय किंवा पाठीमागं वळून घराकडे परत त्यांनी बघितलं नाही. ही दुसरी पायरी त्यांनी पास केली. आणि तिसरं डोळे मिटून तो बसला. डोळे उघडायचे नाहीत ही त्याच्यामध्ये एक शर्त होती.
डोळे मिटून बसल्यानंतर बाकीचे जे विद्यार्थी येत होते ते त्याला इथं बसते, त्यांना माहिती होतं जसं आत्ताच्या शाळेमध्ये चिडवाचिडवी विद्यार्थी करतात तसं हा नवीन प्रवेशाचा विद्यार्थी आहे तर त्याला जाताना कोणी चिडवून जायचं, कोणी त्याला टप्पल मारून जायचं, कोणी त्याचा कान ओढायचा, कोणी केस ओढायचा. पण त्या विद्यार्थ्यांनी काही डोळे उघडले नाही. आणि मग सगळे विद्यार्थी पाठशाळेत गेले आणि त्या डोळे मिटून जो विद्यार्थी बसला होता त्याच्या मनामध्ये अनंत विचारायला लागले की आता सगळे बहुतेक विद्यार्थी गेलेले दिसत आहेत आतमध्ये. मग नंतर ऊन वाढायला लागलं, ऊन आलं. त्याच्या मनाने विचार केला की आता ऊन आलेलं आहे. गाड्यांचे आवाज येत होते आजूबाजूला, अमुक गाडी गेली, तमुक गाडी गेली, मधल्या सुट्टी झाली. मग हे विद्यार्थी अमुक करत असतील, हे खात असतील, ते खात असतील. डोळे मिटून सगळं तो विचार करत होता. मग संध्याकाळ झाली. संध्याकाळपर्यंत त्यांनी पाठशाला सुटेपर्यंत डोळे उघडले नाही. मग विद्यार्थी घरी जायला निघाले. घरी जाताना परत तोच खेळ, कोणी टप्पल मारून जाते, कोणी चिडवून जाते, काय करून जाते ते. आणि ते गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता सगळे गेलेले आहेत, शाळा बंद झाली आहे, याचा अर्थ काय जी संध्याकाळची वेळ असेल 4-5ची ते झालेली आहे. आणि मग हळूहळू शांतता व्हायला लागली. डोळे मिटलेले, त्याच्या मनाने विचार केला बहुतेक आता संध्याकाळ व्हायला लागलेली आहे. एक कुत्रं तिकडं भुंकत येत होतं, कुत्र्याचा आवाज येत होता. आणि मनाने विचार केला की ते कुत्रं कुठंतरी भुंकतंय, ते येऊन आपल्याला चावलं तर, आपल्याला काही केलं तर. पण त्याने डोळे काही उघडले नाहीत. मग एकदमच शांतता झाली, नीरव शांतता झाली. तर लक्षात आलं अंधार झालेला दिसतोय आणि मुलगा लहान होता. त्यामुळं अर्थातच संध्याकाळ झाल्यावर प्रत्येक लहान मुले सुरुवातीला घाबरतच. पण त्याने डोळे काही उघडले नाही. आणि मग काही वेळाने ते शिक्षक आले बाहेर आणि त्यांनी पाहिलं की यांनी सर्व परीक्षा हा उत्तमरित्या पास झालेला आहे आणि त्याला प्रवेश दिला. ही प्रवेश प्रक्रिया असायचं आणि ठेवायचं कारण काय? जो मनावरती पहिल्यापासनं ताबा ठेवू शकतो. आपण मुलाला फक्त आपल्या मुलांना सांगतो अमुक करू नको, तमुक करू नको, शाळेत असं कर, असं तुझा ड्रेस ठेव, असं तू हे कर, किती काय कर, सारख्या सूचना देत असतो आपण. डब्यामध्ये घेऊन जा, टाकून देऊ नकोस, मागच्या वेळी तू डबा टाकून आणला होतास. या सर्व नकारात्मक गोष्टी त्या मुलाच्या अचेतन संस्था स्वीकारत असते आणि त्याच्यावरती ताबडतोब त्या मुलाच्या मेंदूवरती त्या विचारांमध्ये काम करत असते आणि त्याच्या शरीर त्या मुलाच्या देहामध्ये नकारात्मकता निर्माण करते. आणि तू किती खेळतोस, किती करतोस, कपडे मळवतोस, काय हे तुझा अवतार, काय तुझे हे केस, अभ्यास करत नाहीस, मार्क किती कमी पडतायत. म्हणजे फक्त आणि फक्त नकार. तुमच्याच मुलामध्ये, तुम्हीच संस्कारित, तुम्हीच जन्माला घातलेल्या मुलामध्ये एकही गोष्ट चांगली नसेल का? कुठलीच गोष्ट चांगली नाही. फक्त मोठा झाल्यानंतर, चांगलं नोकरी लागल्यानंतर हो बापासारखाच हुशार. मग हे काय होतं? त्या मुलाच्या अचेतन संस्थेवर लहानपणापासून तुम्ही जे परिणाम करत आला आहात की माझं बाळ, माझं हे, माझं अमुक ते, त्याचे लाड करत आहात. हे लाड करणं तुम्हाला आईवडिलांना महागात पडतं. त्या मुलाला मग मुलगा जर उलट उद्धटपणे वागायला लागला तर त्या मुलाची चूक काहीच नसते. कारण ह्या चुकीचा अर्थ असा आहे की तुम्ही ते स्वीकारलं. त्यांनी एखादा गडबड केली, त्यांनी वर्गातल्या मुलाला मारलं, वर्गात खोडी काढली, बाईंनी सांगितलं की हा वर्गात कायम काही ना काहीतरी करत असतो, लक्ष देत नाही, इतर मुलांना त्रास देत असतो, विचलित करतो. मन तू असं करू नकोस, तसं करू नकोस. घरी आल्यावर वडिलांना सांगायचं याच्या शाळेतनं तक्रारी आहेत, हा असं करतो, तसं करतो. वडील धाकाने त्याला 2 फटके मारतात. पण त्या मुलाला घडवताना त्याच्या अचेतन मनावरती किती परिणाम होतो ह्याचा विचार आपण करत नाही. मग जिथं गुरुकुल नावाची जी शिक्षण संस्था आहे, पद्धत आहे,
तिथं या सहस्त्रआर चक्रावरती पहिल्यांदा काम केलं जातं. कौरव पांडवांच्या बाबतीत काय झालं? हेच झालं. ते तर उदाहरणं सगळ्यांना माहिती आहेत की दोघंही द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये शिकलेले. कौरवही तिथं शिकले जिथं पांडव शिकले. मग कौरवांच्या मनात कसं आलं भीमाला मारावं? कारण त्यांना माहिती होता की हा आपल्याला उद्या भारी पडेल. हे वडिलांनी शिकवलेलं होतं, आई वडिलांनी शिकवलेलं होतं, हे मुलांच्या मनामध्ये रुजवलेलं होतं. कारण कधीतरी त्या धृतराष्ट्र गांधारीचा झालेला संवाद त्या दुर्योधनाने ऐकलेला असेल की हा भीम दिसायला असा आहे, तर हा नंतर आपल्याला युवराज व्हायच्या मार्गात सुद्धा अडथळा होऊ शकतो आपल्या दुर्योधनाला. तर याचा काहीतरी बंदोबस्त आत्ताच करायला पाहिजे याला प्रशिक्षणामध्ये. पण हीच गोष्ट त्यांनी दुर्योधनाने दुःशासनाने कशा पद्धतीने वागवलं त्यांना, की जिथं त्याला अगदी लहानपणीच विषप्रयोग घेऊन पोहताना वेलींनी बांधलं, त्यातनं सुटून तो आला. सांगायचं कारण असं की जे बिंबवतो आपण लहान सहस्त्रार चक्राचा अभ्यास आपल्याला का करायला लागतो, कशासाठी करायला लागतो, इतकं सोपी गोष्ट असताना आपण ती का नाही स्वीकारू शकत? तर प्रत्येक छोटी छोटी गोष्ट की नाही तुम्ही सुरुवात करताय ना ती ठीक आहे. निम्मा दिवस तुम्ही आपण आता सगळ्यांनाच व्हॉट्सअपची सवय झालेली आहे. सगळ्याच जणांना आत्ता काही ना काहीतरी आपण एखादी सिरियल की त्या मोबाईलवरती गेम म्हणजे त्याचा तर उच्छाद मांडलेला आहे. काय ते मन विचार करणार? तुम्ही कधी त्या व्यक्तींना बघा, त्यांचे विचार वेगळ्या बाजून जातात, मन स्थिर राहत नाही, शरीराची जाडी वाढते, खाणं वाढतं, आपण किती खातोय हे सुद्धा कळत नाही. कारण त्या खेळानी त्या गेमनी त्यांच्या अचेतन मनाचा ताबा स्वीकारलेला असतो. आणि इतकं या सहस्त्रार चक्राला आपण असं 1-2 मिनिटामध्ये मेडिटेशनचं नाव देऊन शांत करू शकणार आहे का? मग कुठं सुरुवात करायला पाहिजे आपल्याला? कशापासून? 4 पोळ्या आपण नाही. आता आम्ही डाएट करतो आणि आता असं ठरवलं आहे की संसारातनं मोकळं व्हायचं. आत्ताच आमच्या भगिनी म्हटलं मी पुढच्या याच्यापासून येत नाही, काही करत नाही, मी माझा मुलगा नवरा माझं सगळं बरोबर आहे, बरं आहे ते मला, हे काय मला काही पटत नाही. का नाही पटत? का नाही पटत आहे? एखादी गोष्ट आपण जर जेव्हा स्वीकारतो ते ती एकदा स्वीकारली, शब्द दिलात ना तुम्ही की या विषयाला मी पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे. मग हे असताना मध्ये हा तुमचा प्रश्न येतो कसा? मग ती योग्य असो किंवा नसो, तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे. तुमच्या मनावर विचारांवरती काय फरक पडतो आहे हे ती कृती दर्शवते. मग ती कृती आपल्याला लगेच देणार आहे का उत्तर? बी लावल्यानंतर लगेच झाड लागणार आहे का? थोडासा वेळ हा घ्यायलाच लागतो. वेळ हा यायलाच लागते, त्याच्याशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होत नाही. सहजासहजी झालेली गोष्ट प्राप्त नाही आहे. आज त्यांच्या मनामध्ये जो संशय आला, हा मलाही सुद्धा डॉक्टरांकडे जाताना जेव्हा जायचो तेव्हा यायचं की कुठनंही डोक्याला त्रास, काही विचारा उलटच. मला एकदा डॉक्टरांनी प्रश्न विचारला, ही काय आहे? म्हटलं काळीपेटी आहे. किती पैशाला आहे? 10 पैसे. ह्याची किंमत का नाही वाढत? नारळाची किंमत वाढली, 1 रुपयाचा 2.5 रुपये झाला. म्हणजे जी गोष्ट पेटवते त्याची किंमत वाढत नाही हे त्यांना सांगायचं होतं. आजही आपण काड्यापेटी बघा, 1 रुपयालाच मिळते. त्यातल्या काड्या 100च्या 50 झाल्या का 70 झाल्या माहीत नाही. पण जे जाळून खाक करतं ती गोष्ट स्वस्तात मिळते. आणि जी उत्तम असते ती स्वस्तात दिसते पण सहज प्राप्त होत नाही. हिऱ्याला तुम्ही घेतलात तर त्याची किंमत काहीच नाही, पण जसे त्याचे पैलू पाडत जाता कदाचित तो हिरा फुटूही शकतो. तुम्ही कोणाच्या हातात पडलेला आहात हे तुम्ही हिरा ठरवतो का की मला कोणाच्या हातात पडायचा आहे? तो नाही ठरवू शकत. ज्याच्या हातात पडला तो ठरवतो की याचा हिरा करायचा आहे का याचे तुकडे करून याचा लॉस करायचा आहे. आणि ह्या कृतीला आपण जेव्हा गुरुला पूर्ण सरेंडर होतो, पूर्ण त्याला आपण आपलं सर्वस्व बहाल करतो,
तेव्हा आपलं आपण राहत नाही, आपले विचार आपल्याला राहत नाही. त्यांना मी का आणि कशासाठी करायचं हा प्रश्नच तिथं राहत नाही. आपल्याला फक्त त्या सूचनांचं पालन करून त्या गोष्टीवरनं चालायचं असतं. वानरांनी किंवा मारुतींनी कधीच केलं नाही, ते गरजच नव्हती. आपण फक्त रावणाला सुद्धा नाव ठेवून तो दशगंती ब्राह्मण होता आपण हे विसरतो. पण त्याचा का आपण अभ्यासाच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने उपयोग करून घ्यायचा पाहिजे, तो आपण घेत नाही. दुर्गुण फक्त त्याच्यामध्ये सहजतेने आपण स्वीकारतो. सहस्त्रार चक्र म्हणजे काही कुठली अशी विविध अशी गोष्ट नाही आहे की ती आपल्याला सहज प्राप्त होणारी सगळ्यात सोपी गोष्ट आहे. तर सहस्त्रार चक्र आहे. आणि षटचक्रामध्ये सप्तद्वार, सप्तचक्र, क्राऊन चक्र हे सगळ्यात अवघड मानलं जातं आहे की जिथं माणसाला ते त्याच्यावरती कमांड मिळवणं, प्रभुत्व मिळवणं हे सगळ्यात अवघड आहे. पण डॉक्टरने आम्हाला सांगितलं हीच गोष्ट सगळ्यात सोपी आहे. फक्त तुम्ही सुरुवात करा, 2-2 मिनिटांनी सुरुवात करा. आज तुम्ही 4 पोळ्या खाताना 2 पोळ्या खा. 1 दिवस उपास करून बघा. काही झालं तरी खायचं नाही, कितीही त्रास होऊ दे खायचं नाही. तुम्ही मनाला सांगा की उद्या माझा उपास आहे आणि तुला त्रास होता कामा नये. बस ही तुम्हाला मिळवणंच प्राप्त आहे. मिळवणं गोष्ट तुम्हाला जोपर्यंत ही प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुम्ही सप्तचक्र, कुंडलिनी कशाचाही अभ्यास करा, तुम्हाला काहीही प्राप्ती होणार नाही. कारण जोपर्यंत तुमच्या मनाचा संयम नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही प्राप्त होऊ शकत नाही. कोणी गुरु करायच्या अगोदर ह्याचा विचार करावा, गुरुतत्व स्वीकाराच्या अगोदर विचार करावा की मी माझं राहिलो नाही तर चालणार आहे का, मी समोरच्याच्या बुद्धीने चालणार आहे का, हे अगोदरच ठरवायला पाहिजे. मग तुम्ही तुमच्या मताने चालू शकत नाही. आणि सहस्त्रार चक्रामध्ये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या मनाने नाही, तिथं तुम्हाला तुमचे गुरु त्या स्थानापर्यंत, त्या मार्गापर्यंत नेऊन सोडतात. स्वतःतली प्राप्ती करायचीच नसते. जेव्हा शिक्षण पूर्ण होतं, जेव्हा तुमचं ज्ञान प्राप्ती पूर्ण होतं, असं जेव्हा तुमच्या सद्गुरूंना वाटतं तेव्हाच तुम्हाला आशीर्वादपर त्यांचा तळहात तुमच्या मस्तकावरती, त्या क्राऊन चक्रावरती येतो. तोपर्यंत येत नाही. आणि तो एकदा आला की तुम्ही तुमचं राहत नाही. तिथं हा जर प्रामाणिकपणा तुम्ही जर दाखवलात तर तुम्हाला जीवनामध्ये कशाचीही कमी पडणार नाही. पण माझ्याकडे अमुकच नाही, माझ्याकडे तमुकच नाही, मी हे करूच शकत नाही, मला ते शक्यच नाही, अशी 100 कारणं देत राहिलात तर ती अवस्था, ती नियतीसुद्धा म्हणते की याला कशाचीच घेणं देणं नाही, जाऊ दे. हा मिसफंक्शन थोडक्यात. हातात उत्तम फोन आहे पण तो कसाही ऑपरेट होतो आहे तर त्याचा काही उपयोग नाही. आणि मग माझं मी कसंही भरकटत गेलं तरी चालेल, मी इकडं जातो तिकडं जातो, तर तसं नाही आहे. कारण तुम्ही हा विचार करायला पाहिजे की तुमच्यावरती पुढे 10 जण अवलंबून आहेत. त्यामुळे स्वतःचा देह सांभाळणं आणि स्वतःच्या देहाला शिस्त लावणं म्हणजे सहस्त्रार चक्रामधली 4थी पायरी ओलांडणं आहे. की तुम्ही काय सोडू शकता, तुमचं मन कशात अडकत नाही हे तुम्ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्याची निवड करायला पाहिजे. आणि नकारात्मक गोष्टी मनामधनं काढून पहिला टाकल्या पाहिजेत. मला आज हे होतंय, मला आज ते होतंय, अजून माझा पगारच झाला नाही, ही गोष्टच माझ्याकडे आलेलीच नाही, मला हे माहितीच नव्हतं, हे करायलाच कोणी नाही, आज माझ्या कामवाली आली नाही, घरात कोणी काम, ह्या सर्व इतक्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी नकारात्मकतेकडे नेतात. आणि यात ही छोटी गोष्ट तुमच्या घरामध्ये, मेंदूमध्ये घर करून राहते. आणि तिचा उपयोग बरोबर अशा वेळी होतो की ज्यावेळी खरं वास्तविक ती काम करता कामा नये. आज हॉस्पिटल्समध्ये असलेले बहुसंख्य इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये असलेले रुग्ण हे जेव्हा शेवटच्या घटकेकडे जातात
ते ह्याच कारणांमुळे त्यांचा जीव जात नाही, कारण प्रत्येक ठिकाणी मन अडकलेलं असतं. आणि म्हणून असं नाही की त्यांनी जीव मोकळा व्हावा, तुम्ही त्यातनं उभं राहू शकता. आज वंशे सरांचं उदाहरण सांगताना म्हणजे की त्या अवस्थेत ते गेलेले होते की त्यातनं उभं राहू शकतात, आणि ते उभे राहिले. ही खात्री आहे. ज्या डॉक्टरांकडं त्यांनी शेवटी त्यांना पोटामध्ये पाणी झालं, चुकून दुर्दैवानं हिपेटायसिसचं रक्त असलेलं त्यांना दिलं गेलं, म्हणजे जो त्रास याच्याशी निगडीत नव्हता तो सुद्धा त्यांच्या कर्मामध्ये आला प्रारब्ध बनून, की ज्याच्यात चुकीच नव्हती काही, पण ती सुद्धा आली. आणि ती भोगताना सुद्धा ज्या डॉक्टरांनी त्यांना ट्रीटमेंट दिली त्यांना सांगितलं की अमुक दिवशी तुम्ही प्रयोगाला उभे राहाल. आणि त्यांच्या पुस्तकात आहे की एक 5-6 दिवस अगोदर सुद्धा मला वाटत नव्हतं, मी डुलत जात होतो की मी ह्या प्रयोगाला उभं राहील की नाही. आणि त्यांनी जेव्हा डॉक्टरांना फोन करून विचारलं की मी खरंच उभं राहीन का, तुम्हाला खात्री वाटते का, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुम्ही उभे राहाल. आणि ते उभे त्या दिवशी सुदृढ अवस्थेत उभे राहिले. आता याच्यामध्ये 2 गोष्टींनी काम केलं. एक तर त्यांच्या स्वतःच्या गोष्टींनी मनाने काम केलं की ह्या दिवशी मी उभं राहणार, ही एक. आणि दुसरी गोष्ट, त्या गुरुतुल्य ज्या डॉक्टरांनी यांच्या अचेतन संस्थेला कमांड दिली की बाबा रे, तुला ह्या दिवशी उभं राहायचं आहे, मी तुला जी औषधं देतोय ती तू स्वीकारायची आहेस, तू ती स्वीकारलीस की तू बरा होणार आहेस, हे त्यांच्या देहाला, विचारांना त्या डॉक्टरांनी पटवून दिलं. आणि ते त्यातनं सर्वातनं बाहेर पडले. ही नुसतं वाचाचं किंवा नाही, ही आपल्या चक्रांशीच निगडीत ही केस. खूप सगळ्यांनी ते पुस्तक घ्या. सहस्त्रार चक्र काय आहे हे त्यातनं उत्तम कळेल. सहस्त्रार चक्र डोळ्यासमोर ठेवा आणि ते पुस्तक वाचा, की त्यातनं कळेल की काय आहे गोष्ट, काय आपल्याला प्राप्त करायचं आहे. क्षुल्लक गोष्टी आपण सोडू शकत नाही, आणि त्या सोडायला पाहिजे. पहिली गोष्ट आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे. माझ्या मनामध्ये आलेले विचार, आलेलं पाणी, आलेलं दूध, अरे 2 दिवस फ्रीजमध्ये होतं, आता सोडलेलं नासणार नाही ना, नासणारच. कारण मनाने ती तुमच्या कमांडीत इतकं साठत तुमचं मन इतकं स्ट्रॉंग होतं निगेटिव्ह दृष्ट्या, की तुम्ही जे बोलता ना तसंच ते घडायला लागतं, पण ते नकारात्मक असतं. आणि अशा ठिकाणी पाऊलसुद्धा ठेवू नये, चहा काय पाणीसुद्धा पिऊ नये. नकारात्मक दृष्टिकोन असतो तिथं. आणि इथंच ह्याच स्थानावरती शक्तिपात केला जातो. एखाद्या गुरुंना कळतं की आपला शिष्य अमुक मार्गाने चाललेला आहे, किंवा त्याला अमुक शक्तीची गरज आहे, किंवा ह्या देहामध्ये माझ्या शिष्याने कमवलेली ताकद ही कमी जास्त झालेली आहे, त्याचं प्रमाण कमी जास्त करायची ताकद सद्गुरूंमध्ये असतं. आणि ते हा योग स्वीकारून नुसता हात ठेवतात वरती, आणि या शक्तिपात योगाने त्यात तो देह बदलतात. आणि म्हणून कायम लक्षात ठेवावं, आपल्या देहामध्ये आपलं कान, आपलं नाक, आपले डोळे, आपलं कपाळ, आपली अनुवटी. कधी लहानपण आपण कधी विचार केला का की आपण आपल्या लहान मुलाला किती सुंदर आहे, किती इथं नाही हात लावत, किती सुंदर आहे, इथंच हात लावतो अनुवटीला. का लावतो? अनुवटीला हात लावलात की तुमच्यातली ऊर्जा समोरच्या देहामध्ये ही पास होते. लहान मुलगा आपण बघा, कडेवर घेतो, किती छान आहे दिसायला, इकडं बघ, इकडं बघ, असं नाही करत, इथं सांगतो इकडं बघ, आणि तो मुलगा इकडं बघतो, असं इकडनं बघत, इकडनं बघ, इथं हात लावतात. कारण ही ती जागा आहे आणि ही ती जागा आहे. ह्या 2 जागा अशा आहेत की जिथनं समोरचा मनुष्य आपल्या देहातला शक्ती पास करू शकतो आणि आपल्या देहातली शक्ती काढून घेऊ शकतो. म्हणून आपल्याही मुलांना हात लावताना कधीही इथं हात लावू नका, किंवा डोक्यावरती तर ठेवायचाच नाही, अधिकारच नाही तुम्हाला, कारण तो अधिकार फक्त गुरूंना आहे. तर कधीही इथं हात लावू नका. कसं आहे, कसा दिसतोय, कधीही करायला जाऊ नका. तुमच्यामध्ये जर एखादा गुण असेल तर ताबडतोब तो त्या मुलामध्ये उतरेल.
आणि मुलाची जी शक्ती आहे ती डाऊन होईल. पण जर असं वाटलं की माझ्यातली शक्ती कुठेतरी कमी पडते आहे, ज्या ठिकाणी स्थानावर जाल, ज्या देवाच्या ठिकाणी जाल, ज्या पादुकांवर माथा टेकवाल, इथं टेकतो, मागं सांगितलेलं आहे आज्ञाचक्राच्या वेळी इथं टेकला जातो, तिथं अनुवटी पण टेकवा. कारण हे जर टेकवलं तर तुम्हाला त्या जी देवता असते तिची ताकद मिळते अनुवटीतनं. बाई असं बघते, असं करते बोट, इथं करत नाही, इथं करते. का करते? 1 सेकंदात समोरच्याची शक्तिपात करते ती, समोरच्या पुरुषाची. असं करते. इथं केल्या केल्या लगेच होतो. कसा होतो? काय सुंदर स्त्री आहे, तिच्या अनवटीवरती एक तीळ आहे. का ओढला जातो? का मनुष्य, का स्त्री ओढली जाते, एकमेकांना आकर्षित होतात? कारण ती स्थानच शक्तीची आहे आणि ती केंद्रित केली जातात. तो तीळ नाही केंद्रित करत. तिथं तो काळा दिसतो म्हणून आपलं झालं. तिथं तुम्ही निळा रंग लावलात तरी ते केंद्रित होणार आहे, कारण ते स्थानच ते आहे की तिथं ओढलं जातं. म्हणून कायम आपल्या ह्या सहस्त्रार, आता आपण हे जे चक्र शिकतो आहे किंवा आता हे संपत आलं, पुढच्या भागामध्ये ते संपेल. कारण आपण सहस्त्रामधनं परत मूलाधार चक्रापर्यंत जाण्यासाठी आपण काय घेतोय हे करणं गरजेचं आहे. सुरुवात एखाद्या फळापासून करा की रोज मी अमुक अमुक खा. तुम्हाला ही रोजची सवय आहे की ही मी करत आहे. मी रोज 3 कप चहा पितो, सकाळ दुपार संध्याकाळ. त्यातली वेळ शोधून काढा की कुठली वेळेला मला चहा लागतोच लागतो किंवा कॉफी लागतेच लागते किंवा अमुक गोष्ट लागतेच लागते. ती गोष्ट टाळा. आणि मी आज प्यायली नाही कॉफी, आज मी केलं नाही, हे जेव्हा तुम्ही मनात उच्चाराल तेव्हा तुम्ही ते स्वीकारल्यासारखं आहे. जसं पाणीपुरीच्या गाडीवरनं जाताना आपल्या तोंडाला पाणी सुटतं, म्हणजे तुम्ही ते ग्रहण केल्यासारखं आहे. तसं ते बोलता आलं नाही पाहिजे, कृती सहज घडली पाहिजे की ही गोष्ट मी आजपासून माझ्या आयुष्यातनं काढली, आणि काढल्या की त्याचा परत विचार होता कामा नये. मग सुरुवात कुठं करायची आहे तर तिथनं करायची आहे. आपल्या जीवनातल्या, रोजच्या जीवनातल्या खाण्याची एक गोष्ट, अंगावरती कुठला कपडा घालत असाल तर ती एक गोष्ट, एखादा सेंट वापरत असाल तर ती कुठलीही गोष्ट जी तुम्हाला आवडते ती बाजूला काढून ठेवा. त्याच्यात बघा मी याच्या व्यतिरिक्त राहू शकते का. तुम्हाला राहिलाच पाहिजे, कारण त्याच्यावरती ताबा मिळवणं, सहस्त्रार चक्रावर ताबा मिळवायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं प्राप्त आहे. कारण त्याच्याशिवाय ना तुम्ही त्या मेडिटेशनमध्ये, ना ध्यानामध्ये, आणि मुळामध्ये आपण जेव्हा ज्याला योगक्रिया म्हणली जाते, बऱ्याच ठिकाणी ह्याला योगक्रिया म्हणतात. सहस्त्रार चक्रावरती विजय प्राप्त करणे म्हणजे योग घडणं. ही योगक्रिया नाही आहे. योग म्हणजे काय तर ब्रह्म, जीव आणि आत्मा ह्याचं मिलन, जीवा आणि शिवाचं मिलन. जो जीव आहे ह्या आतमधल्या असलेल्या जीवाला या सभोवताली असलेलं ब्रह्म जाणवणं म्हणजे योग आहे. नाहीतर कुठली आसनं जी करतोय म्हणजे योग नाही. आणि योगा हा शब्दच नाही, योगा हा आपला शब्द नाही, योग हा शब्द आहे. आणि योग म्हणजे योगाचं सूत्र पातंजलीमध्ये दिलेलं आहे, पातंजली ऋषींनी दिलेलं आहे की जीव आणि शिव याचं जिथं मिलन होतं त्याला योग म्हटलेलं आहे. आणि त्याचा आपल्या सहस्रार चक्राशी ह्या पातंजल योगाचा, कारण कुंडलिनी जागृतीमध्ये पातंजल योग कळणं हे खूप गरजेचं आहे. पातंजल योग म्हणजे काय त्या ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे ते पुढच्या भागात पाहू. श्रीराम.